नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस चौफेर न्यूज। जळगाव शहरातून एक मोठी आणि धक्कादायक पोलीस कारवाई समोर आली आहे। खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीसह त्याच्या साथीदाराला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले। या कारवाईत आरोपींकडून घातक हत्यारांचा मोठा साठाही जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की रामानंद नगर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जळगाव शहरात फिरताय। यानंतर तात्काळ पोलीस पथक तयार करून शहरात शोध मोहीम राबवण्यात आली। दरम्यान आर शाळेजवळील गल्लीत संशयित दोघे मोटारसायकलवर फिरताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी वय 20 राहणार पारधी आणि अजय मारुती डोळे वय 23 राहणार नेरी दिगर अशी सांगितली। यानंतर पोलिसांनी मोटारसायकलची झडती घेतली असता एका बाजूला बांधलेल्या पोत्यात तलवार आढळून आली, तसेच पेट्रोल टाकीखाली लपवलेला गावठी कट्टा देखील सापडला। पुढील चौकशीत आरोपींकडून आणखी एक गावठी पिस्टल आणि 7 तलवारी जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी CCTNS क्रमांक 74/2026 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच या कारवाईत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत।